सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेमाची संकल्पना पहिली समजून घेतली पाहिजे आपल्याला. आजकाल प्रेम म्हणजे फक्त आपल्या पुढं एकच येतं, ते म्हणजे सेक्स लाईफ. सेक्स हा विषय संपूर्ण आयुष्यभराकरता नसतो, हा काही काळापुरता काही वयापुरता असतो. तर प्रेम आणि राशी यांचा फार घनिष्ठ संबंध आहे, की मी नेहमी सांगतो की तुम्ही एखाद्या झणझणीत रश्श्यामध्ये गुलाबजाम टाकू नाही शकत, किंवा तुम्ही गोड पाकामध्ये मटणाचं हाड नाही टाकू शकत, किंवा मांस नाही टाकू शकत. ही रेसिपी बिघडते ना, तशी जीवनाची रेसिपी पण बिघडते. आणि त्यासाठी शास्त्रकारांनी आहे ना गुणमेलन सांगितलेलं आहे. काही रोमॅन्टिक राशी आहेत, त्याला नॉन रोमॅन्टिक पर्सनॅलिटीज कशा चालतील. प्रत्येक राशीचं एक गुणधर्म त्यांनी दिलाय, आणि त्या हिशोबाने त्या राशीला जर तशीच व्यक्ती दिली गेली ना, तर ते आयुष्य सोन्यासारखं होतं. नाही तर खूप सारे ॲडजस्टमेंट करावे लागतात. आता काय प्रेम काय राशी पाहून केलं जात नाही. वृषभ राशी तशी रसिक, रोमॅन्टिक आहे, प्रेमळ आहे. यांना पैशाचं महत्त्व तेवढं नसतं, कष्टाळू असतात, आणि त्यामुळं प्रेमाची परिभाषा यांना खूप चांगली कळते. मेषेचा माणूस तेवढा कामुक नसतो, पण वृषभेचा कामुक असू शकतो. त्याचं कामजीवन, त्याचं रसिकता, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात ठासून भरलेल्या. म्हणजे मेष राशीच्या माणसाचं जर हनीमून असेल, तर त्याला ते सजवलेलं बिजवलेलं पाहून त्याचं टाळकं फिरेल. तर म्हणेल, हे काय काय करून ठेवले सगळं, ते अंग हातापायाखाली चिरडून जाईल घाण. पण जर तो वृषभेचा आणि तुळेचा असेल, तर तो आधी 15 मिनिटं त्या फुलांचा वासच घेत बसेल. म्हणजे थोडक्यात काय, तर हा स्वभावाचा भाग आहे, तो राशीमुळं बनतो. कामजीवन, धर्मजीवन, प्रेमजीवन अनुकूल असेल ना, तरच असे संसार, तरच अशी प्रेमजीवन यशस्वी ठरतात. आणि यालाच शास्त्रामध्ये गुणमेलन असं म्हटलंय. गप्पा मस्ती विथ भार्गवी चिरमुले या पॉडकास्टमध्ये आपल्याला एवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं सांगता येणं अवघड आहे. पण तरीसुद्धा मला वाटतं तुम्हाला माझा बोलण्याचा रोख, अंदाज किंवा ह्या गोष्टी आवडल्या असतील, कळल्या असतील. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या प्रेमजीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, तुमच्या काही समस्या असतील, तर तुमच्या छान छान कमेंट नक्की स्वीकारार्ह आहेत. आणि तुमची चांगली कमेंट असेल तर त्या प्रत्येक कमेंटवरती आम्ही एक निश्चित वेगळा व्हिडिओ तयार करू. आणि हा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.